आज आपण जन्मपत्रिकेवरून मागील जन्म कळतो का या विषयावर व्हिडिओ बघणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बघणार आहोत. तो विषय म्हणजे तो विषय कोणता आहे तर जन्मपत्रिकेवरील मागील जन्म कळतो का. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जन्मपत्रिकेवरून आपण मागील जन्म पाहिला पाहिजे का. तर या दोन्हीचे उत्तर हो आहे. आता याचे उत्तर हो आहे, कारण पत्रिकेनुसारच मागच्या जन्मात जन्म कोणता आहे हे आपण पाहिले पाहिजे. आता या जन्मात होणारा त्रास हा मागच्या जन्मावरच आधारित असतो. आपल्याला या जन्मामध्ये जो त्रास होतो तो आपण मागच्या जन्मामध्ये जे कर्म केले त्यानुसारच आपल्याला या जन्मामध्ये हा त्रास होत असतो. तर या विषयाची सविस्तर माहिती मी आज अगदी सोप्या भाषेमध्ये मी खाली देत आहे, तरी ती तुम्ही नक्की वाचावी किंवा ऐकावी ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. तर बघा, आता आपण सुरू करूया, विषयाला सुरुवात करूया. आता आता बघा, ज्योतिषशास्त्रात कुंडली हा केवळ या जन्माचा आरसा नसून ती तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक नकाशा मानली जाते. आता भारतीय ज्योतिषशास्त्रातील कर्म सिद्धांत सांगते की या जन्मात आपल्याला मिळणारे सुख दुःख हे आपल्या संचित कर्माचे फळ आहे. तर जन्मपत्रिकेवरून मागील जन्माचा अंदाज कसा घेता येतो याबद्दलची काही महत्त्वाची सूत्रे आहेत. आता आपण ती सूत्रे खालीलप्रमाणे बघूया. आता जन्मपत्रिकेवरून आपल्याला कसा अंदाज घेता येतो हे आपण या सूत्रातून बघणार आहोत. आता हे खालीलप्रमाणे आहेत. आता आपण बघूया पहिलं सूत्र. आता कुंडलीतील महत्त्वाची स्थाने. आता जन्मकुंडलीमधील महत्त्वाची स्थाने कोणती. आता हे 5वे स्थान. आता 5वे स्थान हे तुमच्या पूर्वपुण्याशी संबंधित आहे. आपण पूर्वी काय पुण्य केलं या संबंधित हे 5वे स्थान आपल्याला सांगते. आता मागील जन्मात तुम्ही केलेले चांगली कामे या स्थानावरून समजतात. आणि आता दुसरं म्हणजे 9वे स्थान. आता 9वे स्थान हे काय सांगते, तुमच्या नशिबाचे 9वे स्थान हे तुमच्या नशिबाचे स्थान असून मागील जन्मातील संस्कार आणि या जन्मात मिळणारी दैवी मदत हे स्थान दर्शवते. आणि आता तिसरे स्थान आहे 12वे स्थान. आता 12वे स्थान हे मागील जन्मातील शेवटचा काळ, खर्च आणि त्या जन्मातून आपण काय घेऊन आलो हे आपल्याला 12वे स्थान सांगते. आता या महत्त्वाच्या स्थानांमध्ये आपण कोणते 5वे स्थान बघितले, 9वे स्थान बघितले आणि 12वे स्थान बघितले आहे. आणि आता दुसऱ्या भागामध्ये ग्रहांची स्थिती, ग्रहांची भूमिका. आता ग्रहांची भूमिका काय आहे तर आता शनी ग्रह. आता शनीला कर्माचा न्यायाधीश मानले जाते. आता तुमच्या कुंडलीमध्ये शनी ज्या स्थानी असतो तिथे तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागतो. आता हा संघर्ष म्हणजे मागील जन्मातील अपूर्ण राहिलेली जबाबदारी. मागील जन्मामध्ये जी आपल्या जबाबदारी आहे ती अपूर्ण राहिलेली जबाबदारी किंवा कर्माची परतफेड हे आपल्याला शनीवरून कळते. राहू आणि केतू. आता केतू हा मागील जन्माचा प्रतिनिधी मानला जातो. केतू ज्या राशीत किंवा ज्या घरात असतो त्या विषयात तुम्ही मागील जन्मी मास्टर होता असे समजले जाते.
म्हणजे आपल्याला केतूवरून समजतं की आपण त्यावेळेस किती कोणत्या विषयामध्ये आपण मास्टर होत होती. आता या उलट राहू या जन्मातील अपूर्ण इच्छा दर्शवते. राहूमुळं आपल्याला या जन्मातील अपूर्ण इच्छा समजते. आता तिसरं स्थान आहे. तिसऱ्या याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, मागील जन्मातील त्रास आणि कनेक्शन. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर या जन्मात विनाकारण त्रास होत असेल, म्हणजे काही कारण नसताना जर एखाद्या व्यक्तीला त्रास होते असेल किंवा खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर त्याला ऋणानुबंध किंवा प्रारब्ध मानले जाते. मानले जाते. आता जर कुंडलीमध्ये पितृदोष किंवा सर्पदोष असेल तर तो मागील जन्मातील काही चुकांशी जोडलेला असतो, असे शास्त्र सांगते. आता काही विशिष्ट ग्रहांची युती. आता कोणत्या ग्रहांची युती असते तर बघा, उदाहरणार्थ आपण बघूया शनी आणि राहू. आता मागील जन्मातील शापित कर्माचे फळ मानले जाते. शनी आणि राहू यांना शापित कर्माचे फळ मानले जाते. आता आपण जो वरती जे माहिती बघितली आहे, आता याचं निष्कर्ष काय आहे तर हो, जन्मपत्रिकेवरून विशेषतः दृष्कान कुंडली ही एक कुंडली आहे आणि मागील जन्मातील परिस्थितीचा सखोल अभ्यास याच्यावरून करता येतो. मात्र हा अभ्यास करण्यासाठी एखाद्या अनुभवी ज्योतिषाचीच गरज असते. आता मागील जन्म जाणून घेऊया. या कर्माची निवारण या जन्मात कशी करावे. आता मागील जन्म जाणून घ्यायचा आणि त्याचं निवारण कसे करावे हे आपण समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. आता त्याच्यासाठी सेवा, दान आणि योग्य मंत्रसाधना याद्वारे आपण मागील जन्मातील नकारात्मक कर्माचा प्रभाव कमी करू शकतो. आता याबाबतची एक शेवटची आता या विषयाचा आपण शेवटची तुम्हाला मी एक कथा सांगते. आता कथा कोणती आहेत. आता ज्यावेळेस कृष्ण 13-14 वर्षाचा झाला, मग त्यांनी त्याच्या आईवडिलांना कंसाच्या जेलमधून मुक्त केले. आता त्यावेळेस देवकी त्या कृष्णाला म्हणाल्या की अरे, तू तर साक्षात परमेश्वराचाच अवतार आहेस आणि असं असताना तू आम्हाला 14 वर्ष जेलमध्ये का बरं कितपत पडू दिलंस. त्यावेळेस कृष्ण हसत आपल्या आईला म्हणजे देवकीला म्हणतात की आई, हा सगळा गेल्या जन्माचाच प्रताप आहे. गेल्या जन्मी तू कैकेयी होतीस आणि मी राम होतो. त्यावेळेस तू मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं. त्यामुळे या जन्मात 14 वर्ष तुला अशा पद्धतीचे हे भोग भोगावे लागले. आता बघूया. आता जिथे परमेश्वरालाच पुनर्जन्म मान्य आहे. आता गीतेमध्ये देखील पुनर्जन्माचा उल्लेख आहे. तर असा हा पुनर्जन्म काही धर्मांमध्ये मान्य नसेल, परंतु हिंदू सनातन परंपरेमध्ये पुनर्जन्माचा प्रचंड उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथामध्ये केलेला दिसतो. आता आपल्या पिंडावर, आपल्या आत्म्यावर त्या पूर्वजन्माच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे संस्कार होतात. तर
आता आपण वरती पुनर्जन्माविषयी जन्मपत्रिकेवरून आपल्याला मागील जन्म काय आहे हे समजते. आता वरील पुनर्जन्माविषयी माहिती. आता आपण याचाच उर्वरित भाग हा मागील जन्मी आपण कोण आणि कुठे होतो हे जन्मपत्रिकेवरून कसे बघायचे हे आपण आता दुसऱ्या भागामध्ये बघूया. आता आपण या भागामध्ये फक्त आपण जन्मपत्रिकेवरून आपल्याला मागील जन्माची माहिती कशी होती हे बघितले आहे. आणि आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मागील जन्मी आपण कोण आणि कुठे होतो हे आपल्याला जन्मपत्रिकेवरून कसे बघायचे. तर आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. मग पुढील व्हिडिओ कोणाकोणाला बघायला आवडेल त्यांनी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.